मित्रांनो आम्ही नव्याण्णव लेकला आलतो आणि इथं एवढा मोठा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा. कार्डला रेंज वगैरे नाही आणि तुम्हाला आडून धरतात अक्षरशः. म्हणजे ना मी पेमेंट केलं आणि युपीआय आयडी मागत होते. भाई म्हणजे काय पेमेंट झाले सगळं झाले, तुम्हाला युपीआय आयडी कशाला पाहिजे? तरी पण नाही नाही नाही, बरंच आमचा वादविवाद झाला. त्याच्यानंतर रेंज आली आणि ना अर्धा पाऊण तास त्यांनी आमचा खाल्ला. त्याच्यामुळे आमचे आता गप ना बाबा. आता त्याच्यावर भांडायचं का आपल्याला? ट्रिपचं तुला हे घालवायचंय का? Good morning everyone, welcome to Abhi's vlog. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आणि तुम्हाला आहे ना आज आपल्या चॅनलची सुरुवात आहे ना कोणतरी वेगळ्या व्यक्तीने केली असं जाणवलं असेल, पण खरं आहे ते. तर आम्ही सगळे फ्रेंड आहे ना, माझा काय प्लॅन नव्हता. अचानक मध्ये आहे ना मी डायरेक्ट त्यांच्यात ऍड झालोय आणि आता आपण चाललोय महाबळेश्वरला. आणि एकदम गरिबांची टूर आहे, एसटीने चाललोय. कॅब वगैरे काय बुक नाही केली नाही का. म्हणजे मला बघायचं होतं की बाबा एकदम सामान्य याच्यातून गेलं तर किती खर्च वगैरे येऊ शकतो. तर आता जस्ट आणि गाडी कितीची होती माहिती का? 9:45ची गाडी होती. स्लीपरने चाललोय आणि आता 10:30 वाजलेत, म्हणजे पाऊण तास गाडी लेट आहे नेहमीप्रमाणे. आपलं महाराष्ट्र शासन माहिती आहे तुम्हाला, सगळीकडे लेट आहे. तर चला जाऊया, सगळे अपडेट देतो. भाई क्या कर रही है लड़की? पोछा मार रही है, पोछा मार रही है, पोछा मार रही है. देखो देखो अभी नर्सिंग वालों के इतना अनहाइजीनिक कैसे हो सकता है? भाई, इतना हाइजीन किसको होता है? देखो अभी लड़कियों के साथ जा रहा हो रे, इतना तो बनता है. बस ना अभी, बस ना. पोछो का तेरे मुंह को पोछतो. मंडळी आता 12-13 झालेत, म्हणजे 12:15 झालेत जवळपास. आणि आपण निघलो होतो 10:30ला. 10:30, 11:30, 12:30, तर बस दीड दीड तास झाला. आपण आता शिरवळमध्ये पोहोचलोय आणि बस थांबली होती. आपली डेपोचं हॉटेल आहे, तर थोडं स्नॅक्स खाऊ म्हटलं काहीतरी. सगळे बसलेत आणि सगळे म्हणजे ना 1 मिनिट सुद्धा कोणी झोपलं नाही वगैरे. दोघ जण झोपले होते, पण बाकीचे आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो नाही का. तर आहे असं. आता अजून मी कंडक्टरला विचारलं किती वेळ लागेल. तुम्हाला अजून 1.5 तास लागेल जायला महाबळेश्वरला. 1.5 तास. अशा पर्सनला ज्याला आहे ना बसमध्ये उलटी येते, पण आता काहीच नाही होते, कारण जिथं मित्र सोबत आहे ना भाई, तिथं काही जाणवतच नाही. तर चला आता. आणि हे बघा पूर्ण काय मागवले भाई, हे सगळं खातात आहे. काय उपयोग आहे यार? शी, जास्त नाही खाल्लं पाहिजे. काय ते चिप्स वगैरे किती, त्यात पाम ऑइल वगैरे असते, अर्थ नाही काय. चलो चलो, केळं वगैरे भेटले तर बघ. तो तू कर लेना, उसका छोटा सा माइनर ओटी में ऑपरेशन होता है, एस्पिरेट करना है बस. कोमल, कोमल से आहे. हाय, ए परत घे ना. नाही नाही, चांगला आलाय. नाही चांगला आलाय. दाखव. फायनली मित्रांनो आहे ना, आता महाबळेश्वर मध्ये आलोय आणि बघू शकता सगळे चाललोय. कोंबड्या हाय कर ना, कोंबड्या हाय कर. कोमल एकच ऍक्टिव्ह ग्रुप मध्ये आमच्या. बाकी तर मी ना पुढे चालली आहे. मग आम्हाला मॅपने हॉटेल पर्यंत घेऊन चालली आहे. तर चला, एकंदरीत ना 4 तास लागले जायला यायला. पुणे टू स्वारगेट टू महाबळेश्वर. मस्त प्रवास झाला, काय उलटी बिलटी कोणला काय नाही. मस्त एन्जॉय करत आलोय. आणि आता बघू संध्याकाळचं कुठं जायचं का. सध्या तरी फ्रेश वगैरे हो, कारण लय कंटाळलो या बसमध्ये. आता मार्केट मधून चाललोय. महाबळेश्वरचं मार्केट आहे. देखो देखो लडकिया, पुरी लगेच बघायला लागल्या चपला. चपला 250 रुपयाला चपला आहे. एवढं स्वस्त आहे, एवढं स्वस्त आहे. फायनली मित्रांनो हॉटेलमध्ये पोहोचलोय. आपले बालाजी क्लासिक आहे आणि समोर बघू शकता
बालाजी आणि शिंदे सरकार आम्हाला ही एक रूम दिली आहे 105 आणि अच्छा आहे रूम वगैरे चांगली आहे रूम तुम्ही बघू शकता इकडे हे बघ बेड वगैरे वॉशरूम वगैरे ठीक आहे पण बेसिनला वगैरे पाणी नाहीये पण काय आता सगळे बजेट ट्रिप आहे त्याच्यामुळं बजेटमध्येच सगळं काम करावं लागणार आहे और आपको व्यूज देखना है क्या व्यू देखो बाहर कैसे है एकदम एकदम खतरनाक है। अरे खिड़की खोलो ना कोई तो मेरे लिए खिड़की नहीं खुल रहा भाई इतना बजट फ्रेंडली खिड़की भी नहीं खुल रही भाई देखो व्यू क्या खतरनाक व्यू है महाबलेश्वर में रोड देखने के लिए आए थे क्या हम? अरे क्या है कोमल इसका जवाब तुझे अलग से देना पड़ेगा एक तो तुम्हें सस्ते में करा के दो एंड फिर खुद सुनो। ठीक है यार सस्ता है मतलब सस्ता है तो भाई ठीक है और क्या चाहिए? मित्रांनो एवढं थंड रूम आहे ना असं वाटतं की रूम मध्येच महाबळेश्वर झालंय आणि इथंच झोपून जावं आता नाही का स्टेसी काय म्हणायचंय तुला क्या भी बोलते हैं, इतना छान आहे की मला असं वाटतंय की आधीच झोपू. सगळे चिल मारतात ते कोणाला जाऊ नाही वाटत आहे तर फायनली मित्रांनो आपण आहे ना फ्रेश वगैरे झालोय आणि आता निघलोय पहिल्यांदा वेण्णा लेक आणि नंतर आपण सगळे सनसेटचे जे पॉइंट्स आहेत ते कव्हर करणार आहे गर्ल्स कोमल आहे का तू मित्रांनो आम्ही ना वेण्णा लेकला आलतो आणि इथं एवढा मोठा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा कार्डला रेंज वगैरे नाही आणि तुम्हाला आडून धरतात अक्षरशः म्हणजे ना मी पेमेंट केलं आणि युपीआय आयडी मागत होते भाई म्हणजे काय पेमेंट झाले सगळं झाले तुम्हाला युपीआय आयडी कशाला पाहिजे तरी पण नाही बरंच आमचा वादविवाद झाला त्याच्यानंतर रेंज आली आणि ना अर्धा पाऊण तास त्यांनी आमचा खाल्ला त्याच्यामुळे आमचे आता गप ना बाबा आता त्याच्यावर भांडायचं का आपल्याला ट्रिपचं तुला हे घालवायचंय का भांडू नको तर आता आम्ही चाललोय बोट मध्ये बसायला वेण्णा लेक हा एक्सपिरियन्स तर लक्षात राहणार भाई आयुष्यभर यांच्यावर एक रील बनवणार आहे मी याची व्हायरल झाली पाहिजे हा जॅकेट घालून घेऊ तो आता जॅकेट वगैरे घालतोय जॅकेट वगैरे सगळं टाकले अरे चला ना अरे फोटो नंतर काढा यार फोटो नंतर काढा ना हा ते काय करत होते कुठे गेले आपले ते बोटवाले काका ऑल गर्ल्स आर रेडी आपली लास्टची बोट वाटते आय थिंक दिसताय तुम्ही रे सगळे भाई मैं फोटो नहीं निकाल रहा मेरा ब्लॉगिंग का चैनल है उसमें मोमेंट्स तो दिखने चाहिए ना कुछ तो Like कोमल I, कसं वाटतंय? I don't have words to express this. You can. कसं वाटतंय? ब्यूटी बियॉन्ड लेवल बहुत अच्छा लग रहा है बहुत चिली वेदर मी तर काय बोलणार आहे भाई माझ्या चेहऱ्यावर सगळं दिसत असं काय हे होतं ब्लर होतं तुम्ही ब्लर आले म्हणजे सगळे तुम्हाला घ्यायचं म्हणलं असं घ्यावं लागलं सामने प्लेटफॉर्म पे एक वोटिंग में आगे बढ़ भाई मुलींसोबत फिरायला येणं मजा आहे ना लय लय रिस्की रे हे बघा आता यांना आहे ना चपलाचं दुकान एक आपलं स्टॉल दिसलाय तिथे चपला घेत बसले ते यार काय मजा आता तिकडे ऑर्डर देऊन ठेवली खायची काय यार कधीच नका येऊ लय टाइमपास चालला लय टाइमपास लय रंगळत चाललंय हे बघा आता झालं का नाही कोमल तुला तर काही कळतच नाही यार ब्लॉग में मेरे को बुरा दिखाना है ठीक है। तर मित्रांनो आता वेण्णा लेक वरून आम्ही जस्ट निघालोय आता आपलं कुठे जायचंय गणपती मंदिर आहे आणि अजून काय किंगचेर आणि पॅलेट काय पॉइंट आहे का दोन पॉइंट आहे तिथे विल्सन पॉइंट
विल्सन पॉइंट असे बरेच पॉइंट आहे, मला पण काय माहित नाहीये. तर आता आपण जाऊया. मित्रांनो फायनली गणपतीच्या मंदिराच्या इकडे आलोय आता. त्याच्या मागे पॉइंट आहे. आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता गणपती मंदिराच्या मागे ना ते 2 पॉइंट आहे, प्लॅटो पॉइंट आणि किंग चेअर पॉइंट काहीतरी आहे. त्याच्यावरून सगळं असं आहे ना, म्हणजे हिरवगार असं काय म्हणतो आपण, निसर्गाने आहे ना सौंदर्याची चादर अंगावर घेतली, हिरवीगार शालू असं काय ते त्याचं वर्णन करतात, जे इतिहासकार कोणी असेल ते ज्यांनी वर्णन केले. आणि आता बघू शकता तुम्ही कोमलने ना हिल्स घातलेत वरती चढायला. आता ती ना रस्ता शोधते तिचे हिल्स. चला जाऊया पटावरती, परत आपल्याला लेट होईल. चलो चलो गाइस, फास्ट चलो तन्वी, चलो फास्ट, चलो फास्ट फास्ट, पीछे मत रह जाओ, जंगल में खो जाओगे. एवढं भारी वाटतंय ना, असं गारगार गारगार वारा सुटलाय एकदम. म्हणजे असं वाटतंय की आता हिवाळाच चालू इकडं. एवढी शांतता आहे ना, एवढी शांतता म्हणजे ना काय सांगू. मला ना असा काल रात्री ताप आला होता, पण आता अख्खा ताप होता. एवढी थंडी भयानक, एवढी थंडी आहे ना, अति प्रचंड थंडी. आणि भारी वाटतंय यार. अरे मी काय काय तुम्ही ते ड्युटी वगैरे करताय यार, द्या सोडून, या महाबळेश्वरला. काय तुम्हाला स्टोरेज फुल करायचं, बाकी काय नाही करायचं. मित्रांनो हे बघा, इथं पॉईंटचं नाव लिहिलंय लॅमिंग्टन प्लॅटू, म्हणजे आणि किंग चेअर पॉइंट आहे. वन्य प्राण्यांपासून सावध राहा, वन्य प्राण्यांपासून सावध राहा. चलो भाई, मी ना मिनिटाला आहे ना फोन काढतोय आणि व्हिडिओ घेतोय. भाई काश मुझे मौत आ जाए तो इधर आ जाए. भाई भाई काय खतरनाक यार, खतरनाक, क्रेझी क्रेझी. कसला सनलाइट होते बघ, कसले ब्राईट दिसते सगळे. सगळे फोटो काढायचे ना आता ते यार, पण मला पण ब्लॉग काढायचा आहे म्हणून आहे ना मी ब्लॉग काढतोय. नाहीतर मी ना कॅमेरानं फोन हातात नसता घेतला. एवढं भारी आहे सगळं. चलो मित्रांनो तुम्ही बघू शकता यार, म्हणजे ना एखादी नवीन नवरी कशी आपला शालू हिरवा शालू अंगावर, तसं आहे ना सह्याद्रीने पूर्ण जसं काही झाडांच्या रूपाने पूर्ण शालू अंगावर घेतलाय. आणि एवढी थंड हवा सुटली ना, अक्षरशः माझा अख्खा आतून फ्रेश झालाय माहिती का. गाडीत एवढं गरम होतंय खाली आणि एवढं वर. आणि प्लॅटो पठारावर आलोय. प्लॅटो पॉइंट आहे, प्लॅटो म्हणजे एक पठार टाईप म्हणून असं काहीतरी नाव दिलं असेल मे बी. भाई क्रेझी क्रेझी क्रेझी, खतरनाक आहे भाई. याला जॉईन करा, तुम्हाला पण थांबवलंय. याला पण घे रे, याला पण ब्लॉग मध्ये यायचंय. स्टेसी तुला कसं वाटतंय भाई? मला एकदम चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. तुला अजित पवारचे डायलॉग कॉपी पेस्ट करते काय? तुला कसं वाटतंय? मला एकदम थंड वाटतंय. तुला असते का पण? मी नाही. कोमल तू इकडे, कोमल तू इकडे. तू काय तू माग काय करते इकडे? ये ना भाई. शब्द एक थोडा क्रेझी, दिस वन इज क्रेझी. मराठीत बोल, मराठीत एक शब्द. वाऱ्यामुळे आवाज पण येतोय का नाही माहित नाही, कारण सगळं आता माईक मधून पण आवाज येत असणार. दाखव सगळं. हे बघा मंडळी, हे बघू शकता तुम्ही यार. तिकडं पण दाखव, तिकडं पण दाखव. भाई तुम्ही एकदा तरी ना आयुष्यात महाबळेश्वरला याच, कोणत्या पण सीझनला आपण आता. भाई असं वाटतंय ना इथंच काहीतरी घर करून राहावं. नको ते सिटी, नको तो जॉब यार. काय यार म्हणजे लाईफ यार. बघा ना तुम्ही समोर बघा यार फक्त. तुम्हाला वाटत असं ना एवढं उतळपणा का करतोय. तुम्ही ते एकदा या ना, तुम्हाला कळण मी एवढं उतळपणा का करतोय. शब्दात नाही सांगू शकत भाई, शब्दच नाही माझ्याकडे, नाहीच शब्द माझ्याकडे सिरियसली. माझा चेहरा बघा फक्त तुम्ही यार, चेहरा.
मित्रांनो आम्ही प्लॅटो पॉईंट नंतर आहे ना आता इकडे आलोय, तुम्ही बघू शकता विल्सन पॉईंटला आलोय आणि इकडे सनसेट पॉईंट आहे, पण आता आहे ना काही सनसेट कुठे दिसत नाही आम्हाला, पण तुम्ही फॉग बघू शकता यार समोर. आणि ना सगळ्यांनी शॉर्ट्स घातलेत बघा, यांची हालत बघा, बघू शकता. बरं एकमेकांच्या आता अंगात घुसायचे राहिले ते. हे यार आपण तिकडेच थांबायला पाहिजे होतं रे आपण. चल ना मग तिकडे समोरच जाऊ भाई. चल चल आजारी पडलं तरी चालेल, पण एन्जॉय करायचं, एन्जॉय. स्वामी 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 स्वामी. भाई आम्ही फक्त चालत राहिलो, तुम्ही पुढे व्ह्यू बघा ना यार, अख्खा फॉग अंगावर येतोय, अख्खा फॉग 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 भाई खतरनाक. भाई तुम लड़कियों की हालत देखो, अरे क्या क्या चल रहा है, क्या चल रहा है भाई. एवढी थंडी ना खतरनाक, तुम्हाला सांगतो लय थंडी आहे. म्हणजे ना आपल्या पुण्या बिण्यात तिकडे ना हिवाळ्यात सुद्धा एवढी थंडी नाही, एवढी भयंकर थंडी आहे. जरा माईक तुमच्याकडं काय बोलाय काय बोलायचं ते बघा, ते पण मी सांगू. अरे भाई फॉग असं आमच्या अंगात धडकतोय, डायरेक्ट फॉग आमच्या अंगात धडकतोय. जन्नत आहे जन्नत. भाई हे तर जन्नत म्हणतात ते, मी तर बरं स्वर्गापेक्षा जास्त पण याला वर नेतो. स्वर्ग जन्नत एकच आहे, पण तरी पण नेक्स्ट लेवल भाई. भाई ऑक्सीजन लेता हूँ, पुणे में जाके फिर ऑक्सीजन नहीं मिलेगा भाई. ऑक्सीजन घेऊन ठेवा आता, साठवून ठेवा. हो भाई कॅमेरा कोमल म्हणते, कॅमेरा इज नॉट डुईंग जस्टिस, देर हू विल बी आवर माइंड, आवर आईज, आवर सोल. भाई काय किती सुंदर यार भाई. माझा ब्लॉग आहे ना आता खूप मोठा होत चाललाय. क्रेजी क्रेजी सीन आहे भाई. मित्रांनो आताच आम्ही ना सगळे पॉईंट बघून आलो, सनसेट पॉईंट वगैरे फॉग बघून आलो. अजून एवढी थंडी ना इथं सुद्धा पण भयंकर थंडी. तर आम्ही आता आलोय हॉटेल पूनमला, की आम्ही त्या कॅबला विचारलं होतं, कॅब ड्रायव्हरला, तो म्हणलं हे सगळ्यात चांगलं व्हेज हॉटेल आहे, व्हेजच खावा, कारण बहुत सारे आमच्याकडे ना व्हेजवाले लोक आहे. तर आता मटर पनीर मागवले, डाळ मागवले, त्याच्यानंतर हे वीट रोटी आहे, बाकी कांदा लिंबू तिथं रोटीमधलं आहे सगळं. ते चला खाऊया आता. मित्रांनो रात्रीचे ना आता 11:15 झालेत आणि आता रूमवर आलोय. तर आजचा दिवस आपण आज अचानक मध्ये प्लॅन झाला, म्हणजे मी जे माझ्या फ्रेंड्स आले होते सगळे गर्ल्स त्यांचा प्लॅन होता, पण अचानक त्यांचा एक मेंबर आला नाही. तर मग ते म्हटले येतो का, तर येऊ म्हणले. तसं पण महाबळेश्वरला येऊन 2-3 वर्ष झाले होते. तर मग आता आलो आणि आज आम्ही फक्त आहे ना थोडं लेट झाला आम्हाला, कारण महाराष्ट्र शासनाच्या आपली एसटी ने आलो, ती थोडी तिकडे येतानाच इकडे लेट झाली. मग इकडे आल्यानंतर सगळे पॉइंट्स वगैरे संध्याकाळचे थोडे लेट झाले, पण जे पण कव्हर केले 2-3 गणेश मंदिर, वेण्णा लेक, विल्सन पॉइंट, प्लॅटो पॉइंटचे ते खालचं गणेश मंदिर सगळं क्रेझी होतं. आणि एवढी थंडी आहे महाबळेश्वर मध्ये भाई. लहानपणी वाटायचं महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे, पण आता मोठं झालं तर खरंच म्हणजे ती सिच्युएशन अनुभवायला भेटली, ते एक चांगलं झालं. आणि तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एक मराठी पोरगा काहीतरी करायला बघतोय, तुमच्यासाठी रोज नवीन काहीतरी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय. तर भेटूया उद्या पण आपण महाबळेश्वर मध्येच आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.